योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आलाय। अजय असं या बायोपिकचं नाव आहे। 12th फेल फेम अभिनेता अनंत जोशी या सिनेमात योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेत झळकणार आहे। अनंत जोशीचा जबरदस्त लुक टीझरमध्ये पाहायला मिळतोय। सई दामनकर आणि समीर चौगुले यांची जोडी लवकरच गुलकंद या सिनेमात पाहता येणार आहे। येत्या 1 मेला गुलकंद प्रदर्शित होतोय। सई समीर सोबत प्रसाद ओक आणि ईशा डे ही जोडी सुद्धा असणार आहे। काही दिवसांपूर्वीच गुलकंदचा टीझर रिलीज झाला। अभिनेते प्रशांत दामलेंनी नुकताच एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा प्रयोग क्रमांक 750 याबद्दल पोस्ट लिहिली। आज आम्ही हे नाटक चौथ्यांदा पाहिलं असं सांगणारे प्रेक्षक भेटतात, म्हणून लवकरच नाटकाचा 777वा प्रयोग हा एक मोठा माइलस्टोन आम्ही गाठू असं प्रशांत दामले यावेळी म्हणाले। सनी देओलनं जाट चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आपल्या आगामी बिग बजेट चित्रपटांबद्दल सुद्धा अपडेट दिलंय। लाहोर 1947 हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार असल्याचं सनीनं सांगितलं। तर इतर 2 प्रोजेक्टबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही, पण वेळ आल्यावर सांगेन असं सनी म्हणाला। अभिनेता प्रतीक गांधी आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन सिनेमा घेऊन येतोय। फुले असं या सिनेमाचं नाव आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्याचा लढा संघर्ष या सिनेमात पाहता येणार आहे। या सिनेमामध्ये ज्योतिबा फुलेंची व्यक्तिरेखा प्रतीक गांधी साकारतोय। अभिनेत्री अनन्या पांडे हिने लॅक्मे फॅशन वीक 2025ला हजेरी लावली होती आणि यावेळी अनामिका खन्नासोबत काम करण्याची माझी पहिलीच वेळ आहे आणि ती माझ्या आवडत्या डिझायनर्सपैकी एक आहे असं अनन्या म्हणाली। तर लॅक्मेचं हे 25वं वर्ष असल्यामुळे हे वर्ष खूप खास आहे असंही ती म्हणाली। एका खास प्रमोशनल व्हिडिओमध्ये सलमान खान आणि आमिर खान एकत्र दिसलेत। सलमानने त्याच्या इंस्टाग्रामवर प्रमोशनल व्हिडिओचा टीझर शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये दोघंही सुपरस्टार दिग्दर्शक मुरुगदा सोबत दिसतात।